नमस्कार. आज आपण मुलांक नंबर 6 याच्याविषयी माहिती घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण मुलांक नंबर 1 पासून तर मुलांक नंबर 5 पर्यंत माहिती घेतलेली आहे. आज आपण कोणत्या महिन्याची 6 तारीख, 15 तारीख किंवा 24 तारखेचा जर तुमचा जन्म असेल किंवा तुमच्या घरातल्या कोणत्या व्यक्तीचा जन्म असेल, मित्रमंडळी, नातेवाईक यांचा असेल, तर त्यांच्याविषयी जर तुम्हाला त्यांचं व्यक्तित्व, स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यांचे लकी नंबर, लकी कलर किंवा त्या लोकांनी कोणत्या फील्डमध्ये करिअर केलं पाहिजे, ही सर्व माहिती तुम्ही ऐकू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सुरुवात करूयात. या लोकांचं व्यक्तित्व कसं असतं, स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत. सर्वात प्रथम बघूयात, ह्या लोकांना ना लक्झरी खूप आवडते, ब्रँडेड वस्तू आवडतात. कारण हा मुळातच शुक्राचा नंबर आहे ना, विनसचा नंबर आहे 6 नंबर. तर शुक्राला आपण ब्रँडेड लक्झरीचा कारक समजतो. त्यामुळे या अशा लोकांचा ओढा पण आपसूक इकडेच असतो. म्हणजे यांच्याकडे असलेलं हातातलं घड्याळ असो किंवा कार असो, काही वस्तू असो, हे ब्रँडेडच घेणार. कपडेसुद्धा ब्रँडेड घालतील असं असतं. यांना लॅविश लाईफस्टाईल आवडते. तसंच हे लोक प्रेमाचे भुके असतात, वेडे असतात हे लोक थोडेसे. यांचं नेचरच तसं असतं. हे अनकंडिशनल, काही अटी शर्ती न टाकता समोरच्यावर प्रेम करत असतात आणि तशीच अपेक्षा ते समोरून पण ठेवतात. परंतु यांच्या लाईफमध्ये त्यांनाच माहिती आहे पुढे काय घडतं. कारण असं तर पॉसिबल होत नाही की मी ज्या पद्धतीने प्रेम करतोय समोरच्यावर आणि त्यानेसुद्धा माझ्यावर तसंच प्रेम केलं पाहिजे, असं आताच्या जमान्यात तुम्हाला बघायला मिळणार नाही. अनकंडिशनल लव्ह हे लोक करतात. अपोजिट जेंडरला हे लोक खूप अट्रॅक्ट करतात. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी यांची. अपोजिट जेंडरला मी याच्यासाठी बोलतो आहे, समजा मुलांक नंबर 6वाला जर मुलगा असेल तर त्याच्या मैत्रिणी जास्त असेल आणि जर मुलगी असेल मुलांक 6वाली तर तिचे मित्रमंडळी जास्त राहतील. तर तुम्हाला हे असं त्यांच्या बाबतीत बघायला मिळू शकतं. तसंच नीट आणि क्लीन राहायला आवडतं. म्हणजे यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व पण तसंच असतं. म्हणजे अगदी सोसायटीची मीटिंग असेल तर हे लोक मीटिंगला जाण्यासाठी अगदी सोसायटीतच जायचं आहे, कुठे बाहेर नाही जायचं, खालीच उतरायचं आहे किंवा सोसायटीच्या टेरेसवर जायचं, तरी पण कपडे एकदम इस्त्री करून वगैरे परफ्यूम मारून जातील, इतकं त्यांना तसं राहायला आवडतं. किंवा असंही बघा, नीट आणि क्लीनच्या बाबतीत मी अजून 1-2 एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुमच्या घरात जर कोणी 6 नंबरवालं मोठी व्यक्ती असेल, आई किंवा वडील असतील आणि तुमच्याकडनं काही चूक झाली, त्यांनी आईने एकदम लादी स्वच्छ केलेली आणि तुम्ही लादीवर पाय ठेवला, तर आई तुम्हाला किती ऐकवेल किंवा वडील किती ऐकवतील. जर त्यांचा मुलांक नंबर 6 असेल तर ते तुम्हालाच माहिती असेल. ओला टॉवेल कुठेतरी ठेवल्यामुळे तुम्हाला इतकं ऐकायला मिळेल की तुम्ही बोलणार, बापरे, ह्या गोष्टी म्हणजे तुमच्यासाठी कठीण असतील. म्हणून घरामध्ये त्यांच्या मुलांक नंबर 6वाली व्यक्ती असेल मोठी, तर घर एकदम स्वच्छ, नीट, क्लीन राहतं. घरातली बाल्कनीसुद्धा चांगली ठेवतात. हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. तसंच ह्या लोकांना हेल्प करायला आवडतं 6 नंबरवाल्या व्यक्तीला. ते मित्रमंडळी झालं किंवा फॅमिली मेंबर्स झालं, यांना ते खूप मदत करतात. आणि कधी कधी याचा प्रॉब्लेम त्यांना होतो, कारण केलेली मदत यांना लवकर रिटर्न मिळत नाही आणि अडचणीत येतात. हे त्यांचं हेल्पिंग नेचर त्यांना खूप स्ट्रगलमध्ये टाकू शकतं. घरच्यांच्या बाबतीत त्यांना खूप केअर असते. आता ती केअर आहे ना, घरच्याच मेंबर लोकांना वाटतं की ही जास्तीची केअर आहे. कारण काय असतं, मुळात हा 6 नंबरचा जो व्यक्ती असतो त्याला आपल्या फॅमिली मेंबरविषयी खूप ओढा असतो, जिव्हाळा असतो, प्रेम असतं. त्याच्यामुळे त्यांची काळजी पण तशीच राहते. आता घरातला कुणी व्यक्ती बाहेर गेला असेल तर हा व्यक्ती, घरातला जो मुलांक नंबर 6वाला व्यक्ती आहे, तो समोर 10 वेळा फोन करणार, तू कुठपर्यंत पोहोचला आहे, कुठे आला आहेस, काय झालं आहे, ही सगळी काळजी करत राहतात. आता कुणी असेल त्याचा मुलांक नंबर 6 आहे आणि बायको समजा बाहेर गेली असेल, तिच्या माहेरी गेली असेल, तर तिलासुद्धा 3-4 वेळा फोन करतील, तू कुठपर्यंत पोहोचली आहेस, तू घरी पोहोचली की नाही. म्हणजे इतकं. किंवा आईवडिलांपैकी कोणाचा मुलांक नंबर 6 असेल आणि मूल समजा शाळेतून यायला लेट झालं असेल, त्याला जर लेट होत असेल किंवा त्याची बस लेट होत असेल, तर हे खूप पॅनिक होतात. हे त्या दरम्यानसुद्धा मुलाला 2-3 वेळा फोन करू शकतात. इतकं म्हणजे ओव्हर केअरिंग ही मुलांक नंबर 6मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. मुलांक नंबर 6वाल्या व्यक्तीला नेचर खूप आवडतं. त्यांना कधी कोणी बोललं ना, चला आपण फिरायला जाऊया, तर हे लगेच तयार असतात. कारण नेचरसाठी ते लोक म्हणतात ना, आवडच आहे त्यांना तशी फिरण्याची, ट्रॅव्हल करण्याची, टूरवर जाण्याची. मुलांक नंबर 6वाल्यांना आवड असते. मुलांक नंबर 6वाल्या व्यक्तीला संगीत आवडतं, डान्स करायला आवडतं, आर्ट आवडतं, ड्रॉइंग आवडतं. कारण का, मुळातच हा शुक्राचा नंबर आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी या लोकांना अट्रॅक्ट करत असतात. हां, एक गोष्ट यांच्या बाबतीत निगेटिव्ह मला सांगावीशी वाटते. या लोकांना थोडीशी अय्याशीची सवय लागू शकते. जर का यांच्याबरोबर तसं फ्रेंड सर्कल असेल तर स्मोकिंग, ड्रिंकिंग, क्लबिंग किंवा ड्रग्स या सगळ्या गोष्टी यांना अट्रॅक्ट करू शकतात किंवा याच्यामध्ये ते अडकून पडू शकतात.
6 नंबरवाली व्यक्ती जुगाडू असते. काम कसं करून घ्यायचं एखाद्याकडनं किंवा आपलं काम कसं काढून घ्यायचं एखाद्या ऑफिसरकडनं किंवा अधिकारी लोकांकडनं, तर हे यांना चांगलं जमतं. याची टोपी त्याला कशी घालायची. यांच्या बाबतीत मी एक सेंटेन्स इथे सांगू शकतो, की हे लोकं आहे ना कधी कोणाला लुटत नाही पैशांमध्ये. गोड बोलून एखाद्याचा खिसा कसा कापायचा हे यांना चांगलं समजतं. लुटत नाही, कापतात असं. तुमच्या बर्थडेटमध्ये जर 6ची व्हायब्रेशन जास्त वेळ असेल, रिपीटेड 6 जर असेल तुमच्या बर्थडेटमध्ये, तर थोडंसं एक निगेटिव्ह पॉईंट आहे अशा लोकांसाठी. यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकतात. होतीलच असं नाही, पण असू शकतात. कारण का पर्सनॅलिटी यांची खूप मॅग्नेटिक आहे ना, अपोजिट जेंडरला अट्रॅक्ट करतात. त्याच्यामुळे यांच्याबरोबर तसा अनुभव येऊ शकतो. तसंच हे लोकं, यांचं नेचर पण थोडंसं फ्लर्टी टाईप असतं. फ्लर्ट करतात हे लोकं जास्त. मुलांक नंबर 6वाल्या व्यक्तीचे लकी नंबर. जनरली मुलांक नंबर 6 जे लोकं आहेत त्यांना 1 नंबर, नंतर 5 किंवा 6 नंबरसुद्धा 6ला चांगला जातो. आणि न्यूट्रल नंबरमध्ये सांगायचं झालं तर 4 आणि 8 हे न्यूट्रल नंबर आहे. 7 बरोबर पण यांची व्हायब्रेशन चांगली आहे. अनलकी नंबरमध्ये 2, 3 आणि 9 हे त्यांचे अनलकी नंबर आहे. 3साठी मी थोडंसं तुम्हाला सांगेल की तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स बघा. 3 बरोबर तुमची व्हायब्रेशन कशी. ॲक्च्युली 3 हा ज्युपिटरचा नंबर आहे, 6 विनसचा नंबर आहे. दोन्ही पण गुरुच आहेत. त्यामुळे जनरली यांची व्हायब्रेशन मॅच होऊ शकते. परंतु काही लोकांना त्याचा वाईट अनुभव आलेला असतो 3वाल्या व्यक्तीबरोबरचा. तर तुम्ही तसं बघा तुम्हाला 3 नंबर कसा जातो. बरेचसे न्यूमरॉलॉजिस्ट 3 हा अनलकी पण सांगतील आणि काही न्यूमरॉलॉजिस्ट तुम्हाला लकीसुद्धा सांगतील 6साठी. तर तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स इथे तुम्ही यूज करा. तसंच या 6 नंबरवाल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे लकी कलर आहेत, खास करून त्यांना व्हाईट चांगला सूट करतो आणि ग्रीन शेड. तसं अनलकी कलरमध्ये ब्लॅक आणि रेड हे त्यांचे अनलकी कलर आहेत. तुम्हाला जर करिअर करायचं आहे तर कोणत्या फील्डमध्ये केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोरंजनचे जे एवढे काही इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. कारण तुम्ही चांगले आर्टिस्ट होऊ शकता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता. कारण तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह असते ना, त्यामुळे तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करू शकता तुमच्याकडे. तसंच ह्या लोकांनी फूड इंडस्ट्री याच्यामध्ये तुम्ही रेस्टॉरंट मध्ये चांगला बिझनेस करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या 6 नंबरवाल्या व्यक्तींनी ब्रँडेड वस्तूचा सेलिंग करायला हरकत नाही. ब्रँडेड वस्तूंमध्ये तुम्ही वॉचेस झालं, कार झालं, लक्झरीच्या वस्तू तुम्ही सेल करा. प्रॉपर्टी इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही करू शकता. प्रॉपर्टीमध्ये फक्त तुम्हाला लक्झरी प्रॉपर्टी सेलिंगसाठी घ्यायच्यात, त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता. बघा फिल्म इंडस्ट्री मी याच्यासाठी बोलतो कारण मॉडेलिंगचं क्षेत्रसुद्धा तुम्हाला सूट करू शकतं. कारण तुमची पर्सनॅलिटीच तशी आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही अशा क्षेत्रांना चूज करू शकता. 6 नंबरवाली व्यक्ती चांगला लॉयर होऊ शकते. कारण का बघा, एखादी कोर्टातली केस किती महिने चालणार आहे हे त्यांना चांगलं माहिती असतं. परंतु त्यांना हेही माहिती असतं की जर ही केस 3 महिन्यात मी लवकर संपवली, 6 महिन्याची केस 3 महिन्यात संपवली तर माझा फायदा आहे. कारण ते जुगाडू आहेत ना आणि थोडेसे फायद्याचा विचार करणारी व्यक्ती असते. त्याच्यामुळे जास्त वेळ केस चालवण्यापेक्षा कमी वेळ केस संपली कमी वेळात तर त्यांचा फायदा असतो. तर त्यामुळे ते तसं डोकं लावतात. तर चांगले लॉयर होऊ शकतात. परंतु लक्षात ठेवा, जर तुमचा कोणती कोर्ट केस असेल तर तुम्ही 6 नंबरच्या मुलांक नंबर 6वाल्या व्यक्तीला ती कोर्ट केस लढायला देऊ शकता. आणि जर तुमचा डॉक्टर म्हणजे हेल्थ इश्यू असेल तर तुम्हाला डॉक्टर हा नेहमी मुलांक नंबर 3वाला व्यक्ती बघायचा आहे. म्हणजे मी खास करून बाकी लोकांसाठीही सांगेल की लॉयर नेहमी 6 नंबरवाला बघा आणि डॉक्टर नेहमी 3 नंबरवाला बघा. कारण 3 नंबरवाल्या डॉक्टरकडे गेला तर तो तुम्हाला जास्त लुटणार नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते लवकरात लवकर पेशंट कसा बरा होईल, कारण ते खूप इथिकली स्ट्रॉंग असतात. तिथे ते लोक काम करतात. आणि 6 नंबरवाली व्यक्ती पण तशीच आहे. त्यांचं कसं असतं की जास्त वेळ कोर्ट केस चालवण्यापेक्षा मला तर काय पैसे तेवढेच मिळणार आहेत, त्याच्यापेक्षा मी कमी वेळात ती केस कशी संपवेल असा विचार 6 नंबरवाली व्यक्ती करते. मग चॉईस आपला आहे की डॉक्टरचा चॉईस आला तर 3 नंबरकडे जा आणि कोर्ट केसचा काही प्रॉब्लेम असेल तर मुलांक नंबर 6कडे जा. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडत असेल, तुम्हाला मी जी काय माहिती सांगितली ही मॅच होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.